जलगांव में एनसीपी विधायक अनिल भादास पाटिल ने कहा कि अगर पार्टी के दोनों गुट साथ आते हैं तो चुनाव सिर्फ घड़ी चुनाव चिन्ह पर ही लड़ा जाएगा। जलगांव धुले में पहली प्राथमिकता महायुति होगी, बाकी विकल्प बाद में देखे जाएंगे। भविष्यात राष्ट्रवादी एकत्र होईल नाही होईल याची मला काही कल्पना नाही। मला असं वाटतं की पुण्यामध्ये सुद्धा समविचारी पक्ष विचाराचे जे काही आता समजा दोन्ही राष्ट्रवादीमध्ये पवार साहेबांकडे असतील, दादा आमच्या सोबत असतील, असे समविचारी कार्यकर्ते एकमेकाबरोबर युती केली पाहिजे अशी त्यांची भावना आहे। एखाद दोन सोडा, पण समविचारी पक्षात कार्यकर्ते जे आहेत, समविचारी कार्यकर्ते ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्यांच्या भावनांचा आदर करून कदाचित होत असेल तर पुण्यामध्ये तसं होऊ शकतं। मला त्याच्याविषयी पूर्णपणे मी अनभिज्ञ आहे, मला त्याच्याविषयी काहीच माहिती नाही। आमचा समविचारी पक्षाचा आग्रह आहे, असा असला तरी सुद्धा आमचा आग्रह असा असणार की ताकद एकाच ठिकाणी कुठेतरी लावली पाहिजे। पुण्यात सुद्धा आमचा आग्रह माझं स्वतःचं वैयक्तिक मत विचारलं तर त्या ठिकाणी सुद्धा घड्याळाच्याच चिन्हावरती लढलं पाहिजे। आम्हाला समजा जर का काही वाटलंच तर आम्ही जळगावमध्ये सुद्धा किंवा धुळ्यामध्ये सुद्धा आम्ही घड्याळावरतीच निवडणूक लढणार। घड्याळ हे एकच आहे आणि एकच चिन्ह आमच्याकडे आहे, त्याच्यामुळे दुसरं तिसरं काहीच नाही। आम्ही घड्याळावर निवडणूक लढली म्हणजे आमच्या राष्ट्रवादीची निवडणूक आहे। एक तुम्हाला स्पष्टपणे मी खुलासा करतो की आम्ही महायुती म्हणून म्हणजे कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ याला म्हणतात महायुती। त्या युतीमधनं पहिल्यांदा आमचं प्राधान्य असणार। आम्हाला समजा जर का त्याच्यातून समाधानकारक निर्णय जर का आमच्या पद्धतीने नाही झाले तर आम्ही फक्त आणि फक्त घड्याळाबरोबरच निवडणूक लढणार। मग त्याच्यात आघाडीमधले या पक्षाबरोबर त्या पक्षाबरोबर याच्याविषयी आम्हाला पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिलेली नाही। घड्याळाच्या चिन्हावरती निवडणूक लढणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वबळावरती लढणं, त्याचा अर्थच असा असतो। घड्याळाच्या चिन्हावरती आमच्याकडे चांगले उमेदवार जर का आता जरी आले महायुतीमध्ये, आम्ही त्यांचा प्रस्ताव ठेवण्याचा प्रयत्न तो सुद्धा करतोय।